आता आजच्या जमान्यामध्ये पैसे जर नसले ना तर लग्न बी होत नाही. पुरीचा बाप डायरेक्ट म्हणतो त्याजवळ काय आहे. आणि तुम्ही पैसा भरपूर कमा, तुमचं 40 वयात बी लग्न होणार. कसे आहात मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, संध्याकाळचे 6:30 वाजलेत आणि मी आता चालू फिराया. दिवसभर काम केले, म्हणलं जरा उलसा पाय मोकळा करावा. बरेचसे माझे मित्र मला म्हणतात की आम्हाला पण ब्लॉग बनवायचे, पण लाजले वाटते. आता लाजून कसं जमणार मित्रांनो, पैसे कमवायचे म्हणल्यावर लाजलं नाही पाहिजे. आपण पैसे नसल्यावर दुसऱ्याला मागतो, मग पैसे मागताना त्यावेळेस आपल्याला लाज नाही वाटत, तेव्हा तर आपण मागतो. मग कमाई कसं आहे तुम्हाला लाज वाटते? पैसे कमाई नाही लाज वाटली पाहिजे. त्यामुळं कुणी कितीही तुमच्यावरती हसलं, तुम्हाला नावं ठेवलं, थोड्या दिवस ठेवीत असतील. एकदा तुमचं चांगलं झालं की जी नावं ठेवतात तीच चांगलं म्हणत असतील. नावं ठेवणारी तीच आणि चांगलं म्हणणारी बी तीच. त्याच्यामुळे लोकांकडे लक्ष देऊ नका. पैसे कमवायचे असतील तर लोकांचा विचार करायचा नाही. लोक तुम्हाला हसतील, काहीही म्हणतील. आता हसायला मला बी हसतील लोक काही काही. म्हणजे राहिलं काय ती इकडे पोरगे म्हणतात, हातामध्ये मोबाईल घेतं आणि काहीतरी सारखं बोलत राहत. काही काही तर म्हणतात त्याला येड लागलंय, काय यायचा खेळ. आता मला येड कावा लागलं बघ, म्हणजे अशी बोलणार असते पण मी लक्ष देत. पैसे कमवायचे म्हणल्यावर लोकांकडे लक्ष द्यायचं नसतं. तुम्हाला जर आयुष्यात पैशाची गरज लागली ना, मित्र बी लई देत नाहीत, एकदा दोनदा देत असतील. परत मग तुम्ही जरी मित्राला पैसे मागितले आणि मित्राजवळ जरी पैसे असले तरी मित्र काय म्हणणार, आयला माझ्याकडे पैसे नाहीतला का, पण एक जणाजवळ हायत, पण तो बी याजानी म्हणतोय. आणि मित्र काय करणार, स्वतःचे पैसे त्याच्या हाताने तुम्हाला याजानी देणार. त्याच्यामुळे लाजू नका. लाजला की तुमचा विषय संपला. आपल्यावरती जे हसणारे लोक आहेत ना, त्या लोकांना देवानी फक्त खाली हसायसाठी पाठवलंय. ते त्यांचं काम करतात हसण्याचं. तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, अजिबात देऊ नका. ती काय मग आपल्यावर हसणार आहेत. तसं आपल्याला देवानी दुसऱ्यावर असं हसण्यासाठी नाही पाठवलं, अजिबात नाही. आपल्याला एक चांगली जिंदगी जगण्यासाठी पाठवले, पैसे कमवण्यासाठी. तुम्ही जर पैसे कमवले ना तर ते हसणारीच लोक तुम्हाला म्हणणार, आयला आम्हाला आधीच वाटायचं बरं का तू खरंच काहीतरी करशील म्हणून. आता तुम्ही जर पैसेच नाही कमवले तर ती लोक काय म्हणणार, अरे हो आम्हाला पहिलेच माहीत होतं तू काय करणार नाही म्हणून, आम्हाला माहिती ना तू कोणत्या लायकीचा आहे. म्हणजे ही दोन तोंडी लोक असतात. आणि असल्या लोकांपासून लांब राहायचं असतं. ह्यांना बोलायचं नसतं, ह्यांच्याकडे बघायचं बी नसतं, ह्यांना इग्नोर करायचं असतं. असल्याच्या संगतीला सुद्धा राहायचं नसतं, नाही तर मग तुमचे विचार बदलणार. ते काय करते तसले दलिंदर लोक, तुमच्या डोक्यातले चांगले विचार काढून घेणार आणि वाईट विचार बनवणार. तुम्हाला म्हणणार पैशाचं काय करायचं, जिंदगीचं काय खरे, आज आहे तर उद्या नाही. आणि तुझं समजा नाहीच मला 20 वर्ष, तर मग कसं जगणार जिंदगी, मग काय खाणार तू? हे बी विचार करायला पाहिजे ना. मरण येईन तर येईन, पण पैसे कमवायला मागं सरू नका. पैसे कमवा. हां, पैसे कमवणं लय गरजेचं आहे ह्या काळामध्ये. तुमच्याकडे पैसा असला तरच तुम्हाला किंमत आहे. आजच्या जमान्यात कसं आहे, एखादा श्रीमंत जर माणूस असला ना तर लोक त्याला हाका मारतात, हे येणं लागा आमचा काय गरीबाचा चहा नाही खातायचा. आणि एखादा गरीब असून द्या, त्याला चहा काही लोक पाणी देत नाहीत प्यायला. दलिंदर आहे म्हणतात. म्हणजे पैसा असला की तुम्हाला इज्जत भेटणार, पैसा नसला का तुम्हाला इज्जत पण भेटणार नाही. काही लोक दिवाळी दिवशी, दसऱ्या दिवशी, पाडव्या दिवशी नव्या गाड्या घेतात. कशामुळे घेतात? त्यांच्याकडे पैसा म्हणून ते घेतात. आपण घेतो का? नाही घेत का? आपण लोकांचा विचार करतो ना. त्याच्यामुळे आपण काहीच नाहीत करीत. आपण कोसणीत म्हणलं घेऊन त्यांचेच पेढे खाणार, त्यांच्याच गाड्या पुंजणार. म्हणजे आपल्याला असली दलिंदर सवय, ती सवय आहे ना मोडा. ती सवय अंगात जी तुमची आहे ना ती काढून टाका. अजिबात नाही तर भीक मागावं लागेल. परत तुम्ही म्हणता हे मला कशाला नेम देतोय काय नाही. मला काय करायची, माझं सांगायचं काम आहे. मला वाटतं तुमचं चांगलं व्हावा. आजच्या जमान्यात कसं आहे, चांगलं सांगणारं बी कोणी नाही. आता ती पहिला जमाना होता, लोक चांगलं समजून सांगायचे. आता सांगायचं कोणी राहिलेलं नाही. कोण सांगेल? कोणी नाही सांगू शकत आणि कोण कोणाला सांगत बी नाही. प्रत्येक माणूस आपापल्या कामात बिझी असतो. त्याच्यामुळं तुमच्या अंगामध्ये जी कला आहे ती कला दाखवा. त्या कलेला असं दाबून नका ठेवू. दिसून द्या लोकांना, ती कला दाखवा. लाजू बिलकुल नका. असं बिलकुल लाजायचं नाही बाबा कला दाखवायला. तीच कला तुमचं चांगलं करणार. एक दिवस तुम्हाला चांगलं फळ भेटणार. लोकांचा असा विचार नसतो करायचा. लोक हा शब्द डोक्यातनं काढून टाकायचा. हे शब्दच नाही. लोक कोण लोक माहीत नाही. ही लोक तुमच्यावरती कवर हसणार जवळ तुम्ही पैसा कमीत नाही तवरच. तुमच्याकडे एकदा पैसा आला का मग ते हसणार नाहीत. तुमच्यावरती लोक आयुष्यभर नाहीत हसणार. फक्त तुम्हाला पैसा कमवावा लागेल. आणि जर नाही कमीला तर मग आयुष्यभर हसणार. मग काय करायचं आहे काय नाही ते तुम्ही ठरवा. ब्लॉग बनवा,
तुम्हाला जर मृदुंग वाजता येत असेल तर मृदुंग वाजवा, तबला वाजवा, काही बी तुमच्या अंगात कला असेल ती दाखवा. कलेमध्ये भरपूर पैसा आहे, नाव पण होतं, लोक पण इज्जत करतात. नंतरनं सुरुवातीला हसते थोडं थोडं, मग ते ही काय येडे मोकारच कावा व्हायचं कावा काय. पण ही लोकांचं ऐकून मागं सरू नका. तुम्हाला जर ब्लॉग बनायचे असतील तर ब्लॉग बनवताना असं बिलकुल नाही घाबरायचं, असं एनर्जी असल्यासारखं बोलायचं. नाही तर तुम्ही बळच बोलत आहात. हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. मित्र म्हणते भाऊ तो आता आमचं स्वागत केलं, पण तू असं का बोलतो जसं तुला एखाद्याने शाप दिला आहे. त्याच्यामुळे असं बिलकुल नाही घाबरायचं, धाडस ठेवायचं. सुरुवातीला घाबरतं पण परत परत नाही घाबरत. घाबरायची कशाला, काय तुमच्या काय कोण असं काय मानवाच्या कठीण म्हणणार आहे चल ब्लॉग बनवू. आता आजच्या जमान्यामध्ये पैसे जर नसले ना तर लग्न बी होत नाही. पुरीचा बाप डायरेक्ट म्हणतो त्याचजवळ काय आहे, आणि तुम्ही पैसा भरपूर कमा, तुमचं 40 वयात बी लग्न होणार. की काय लोक तुम्हाला म्हणणार आहे तुझं लग्नच व्हायना आणि तुझं वय लय झाले, तसलं टेन्शन नसतं घ्यायचं. पैसे कमीला लग्न कधी बी होतं, आणि पैसे नसले मग तुमचं 20 वय असू द्या, पुरीचा बाप तरी म्हणतो नाही त्याचजवळ काय म्हणतो, ते पुरीला उपाशी मारीन, तेव्हाच बळ जगतोय. म्हणजे असं असते, पैशाला लई किंमत आहे बाबा. मी तर लई लांब आलोय घरापासून, आता माघारी जावं लागेल. नाही तर टाईम आला तर बोलण्याच्या राड्यामध्ये मी गाव सोडून बाहेर जायला बसलोय. चला मित्रांनो, आता इथूनच माघारी जाऊया, लई लांबवर चलत आलोय. थंडी बी लई मित्रांनो, एखादं काकडून मारायचं असलं थंडीमध्ये. हे बघा मित्रांनो, ही मका खाली टाकली ती वाळायसाठी, आता ही गोण्यांमध्ये भरून ठेवली. मित्रांनो मी आता घराजवळ आलोय. तर थँक्यू मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.